काय झालं? काय झालं म्हणजे आम्ही तर आमचा हक्क मिळवणारच आहे, पण ह्यो ठोकळा त्याच्या हक्काचा बी आमस्ती द्यायला निघालाय. काय सांगतास ताईसाहेब? आणि मग आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन. खरं तर आमस्ती दोन्ही बी पाहिजेत, पण हे लईच स्वस्तात व्हायलंय म्हणून जरा जास्ती खुशी व्हायलाय बघ. चल चला. राणा, अरे क्या हुआ? क्या चल रहा है सब? घरचे वाटणे करायचे चालले. या अल्लाह, अरे पर का? सूरज लई घोळ घालायला त्यो वाटण्या द्याच म्हणून आटून बसलाय. वहिनींचं बी काय ऐकणं झालंय. मला तर काय सुधारणाच झालंय बघ. हे बरकत, अरे हे घर जर फुटलं तर मला अजिबात बघणार नाही बघ. राणा, अरे तू अजिबात काळजी करू नकोस. अरे साहेब आणि वहिनी असं काय बी होऊ देणार नाहीत बघ. हा तेच मला बी असंच वाटते. आता वहिनी तेच म्हणल्या मी समजा सांभाळून घेईन म्हणून. काय बी झालं तरी वहिनी घर फुटू देणार नाही असं वाटतंय मला. अरे येड्या, तुझ्या वहिनीच्या काळा कर्तृत्वानेच वाटण्या व्हायल्यात. काळजी सोड, माझी वहिनी वाटणे होऊच देणार नाही. बरकत, हा भरला काय होता? होय भरलाय. चल जातो मी डिलिव्हरीला. हा राणा, अरे तुझा मूड खराब आहे. हे बघ, पावसा पाण्याचे दिवस आहे, रस्ते बी चांगले नाही. चौकट लक्ष नसलं आणि काय झालं म्हणजे. एक काम कर, तू जाऊ नकस, मी जाऊन डिलिव्हरी करून येतो. काय बी काळजी करू नकस बरकत, जाईन मी ना. आपल्या आयुष्यात काय बी होत असलं तर बी मालाची डिलिव्हरी व्हायलाच पाहिजे. राणा रस्ता, तू काय बी टेन्शन घेऊ नकस. टाटक जणून योद्धा आहे ना मग माझ्या बरोबर. ऋतू बदलला तरी बी कोणासमोर झुकत नाही. किती बी अडचण आली तरी पुढे चालत राहतोय. आणि रस्ता कुणी अडवला तरी बी थांबत नाही. काय बी होते यो मालाची डिलिव्हरी पोहोचवणार म्हणजे पोहोचवणार. अरे शब्द यो रानाचा. राणा, अरे तुझ्या गाडीला कळते आणि तुला कळत नाही वैर. आता जरी घरात अंधारून आला असलं तरी बी तू पुढे जात राहा. हे बी दिवस निघून जातील. नक्कीच सगळं चांगलं होईल बघ. आणि घरातलं वातावरण परत आनंदी आनंदी होईल बघ. असंच होऊ दे. चल. अरे पुढे खड्डा आहे बघ, सावकाश जा. उग तू अडवलीस म्हणून मी थांबले बघ, नाहीतर अजाबात या घरात थांबावसं वाटत नाही मला. का आता तो विषय बंद. काहीच झालं नाही असं समजूयात आणि नेहमीसारखं वागूया. हे मस्त बघा. अव जेवढा विचार करतोय तेवढा माणूस बिघडतोय. आणि ते वाटण्या बिटण्याचा विषयच काय नको बघा आता. बरोबर आहे ना? होय मास्तरीन बाई, बरोबर आहे. आता वाटणीचा विषय नाही काढायचा आणि स्वयंपाक घरात तर नाहीच नाही. चंदे, हा समधी भांडी किती आहेत किती नाही ते समजा मोजून घे. स्टीलची, पितळ्याची, काचची आणि या समजा कळशा बेळशा किती आहेत ते बी समजा नीट लिहून घे. आमच्या माग माग काय करायलीस? लिहून घे म्हणलंय ना बघ. अरे वा, जेवणाची तयारी चालू आहे काय? चांगलंय चांगलंय, करा. पण या घरातला एकत्र स्वयंपाक करायचा ह्यो शेवटचा दिस आहे. ध्यानात आहे ना बघ? चंदे, चला पटापट कामाला लागा. वहिनी साहेब, हे काय करायला साहेब? घ्या जाऊ बाई.
वाटण्या काय असत्यात ते जरा समजून सांगा बरं गोदाक्कासनी. वाटण्या म्हणजे वाटण्या गोदाक्का. यांचा हक्क यासनी मिळल. उगा आमासनी कुणाची हाय नगय बघा, दोघांना समान. अरे वा चंदे, ही समधी भांडी नीट मोजून घे. म्हणजे पेलं किती, चमचे किती, ताट किती, भगुनी किती, समद नीट लिहून घे. आव ताईसाहेब एवढं गणित पक्का आहे वय माझं. हा ताई थोरलं ताईसाहेब लई शिकले ती. ताईसाहेब तुम्ही मोजा बरं पिगी पिगी भांडी. नाही नको, तुम्ही तुम्हाला हवं तसं करा. बघा जाऊ बाई, उगा मागणं शिव्याशाप घालायचा आमासनी. हे बघा आमच्या संसाराला उगा कुणाची हाय लागाय न ग. चला, कुणाचंच काही म्हणणं नाही तर मग चंदे, हा तू तुझ्या अंदाजानं मोजून घे एकदा. चालते. हे ताट, ही ताट तुमची, ही चांगली ताट माझ्या ताईसाहेबांची. ह्या वाट्या तुमच्या, या चांगल्या वाट्या आमच्या ताईसाहेबांच्या. हे पेलं तुमचं, हे चांगलं पेलं आमचं. अजून काय आहे बरं? ए तू काय उभी का, कामाला लाग, चल. आणि काय काय राहिलंय बरं? हे झालं, हे झालं. फ्रीज आणि मिक्सर. हा चंदे, फ्रीज आणि मिक्सर तर एक एकच आहे. आता फ्रीजच्या आणि मिक्सरच्या वाटण्या कशा करायच्या? नाही मला नकोय ते, तुम्हीच ठेवा. बघा जाऊ बाई, नंतर ना उगा हाय नग लागाय कुणाची. हा चंदे, हा फ्रीज आणि मिक्सर आपल्याकडे ठेवू. होय. त्याच्या बदल्यात हे 4 चमचे दे जाऊ बाईसनी. दे 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 दे. हे समजा चमचं तुमचं. हा आणि आणि ताईसाहेब त्या जात्याचं कसं काय हो? तसं तर जात्याचं 2 भाग होते ती, पर मग कुणासनी बी उपयोग नाही बघा त्याचा. जाऊबाई, जातं मला द्याल का? का? त्यात सासूबाईंच्या आठवणी. कुठल्या? ह्या कवर गेलेल्या? काय फरक पडतो म्हणा सासूबाई. चंदे, हा एक काम कर, सासूबाईंची आठवण म्हणून जाऊबाईंच्या नावावर जातं करून टाक. अक्कच्या अक्क जातं करून टाक. हा, आणि त्याच्या बदल्यात ते 4 चमचे का नाही ते आपल्याकडे घे परत. घे घे घे. आणि ते परत बाबा चंदे, हुशार झालीस की आमच्या बरोबर राहून राहून. नाही कसं आहे, दोघींना बी समसमन मिळायला पाहिजे. उग कुणाला जादा कुणाला कमी असं न ग भाया. हा काय गोदाक्का, बरोबर चालल्यात ना हो वाटण्या, नाहीतर मागणं आमच्याच नावानं कोकलशीला. चला, कोणी बी काही बोलत नाही म्हणजे बरोबरच चालल्यात वाटण्या. हो पेन पडला. गोदाक्का चला बरं, एक मस्तपैकी कडक मध्ये चहा करा आमच्यासाठी.
वाटण्या करून करून लई दमाय झालंय बघा. गोदाक्का, वाटण्या अजून व्हायच्या आहेत. तवर एवढा रुबाब दाखवू नकासा. या घरात तुम्ही कामाला हाय हे ध्यानात ठेवा. मी करते चहा. कुणी बी करा. जाऊबाई, जरा साखर नीट घाला बर का. नाही, उग कंजूसगिरी करून सपक चहा पाजू नका आम्हाला. ए, तू काय नुसती बघत बसली का? वारा कोण तुझा तात्या घालणार आहे भाई? वय हा ताई साहेब, हे बघा, या आपल्या स्वतःच्या मालकीच्या ताटाचा वारा बघा कसा लागते. ही घ्या. भारी ना? हा, एकदम पितळी वार आहे की हो तर. वय वय मस्त मस्त. वहिनी साहेब, बाहेर कोणतरी वकील आले ती आणि तुम्हाला भेटायचं म्हणते ती. असं आहे. बरं तुम्ही जावा, आम्ही आलो. चला चंदे, समधी भांडी नीट मोजून घे. आणि हा, यातलं एक भांड, एक बी भांड हिकडचं तिकडं झालं तर याद राखायचं. काय? आलो आम्ही गोदाक्का. खरंच बदलतील का हे दिवस? अचानक आलेलं संकट टळेल काय? समजू तर अगदी चांगलं सुरू होतं, मध्ये जे काय संकट आलं आपलं ध्यान बी नसते की असं काहीतरी होईल, आणि अचानक अडवळणाला समोर येते असं काहीतरी. अक्काबाई लागली नाचायला, अक्काबाई लागली नाचायला. अहो हो हो हो, का नारळ पडले सगळ्यावर आलं तर. आणि इकडे काय काय निघाला ना? अहो पुढे वाट बंद आहे, गाडी अशीच मागे घ्या आणि शेजारच्या गावातून जावा. हा थांबा एक मिनिट. हा जाऊ द्या जाऊ द्या, अशीच मागे जाऊ द्या. जाऊ द्या, घ्या गाडी मागे. त्या गाडीसारखं समजे अडचणीला मागे टाकून पुढे जात राहायला पाहिजे. राणा, घर टिकून ठेवायला पाहिजे. अंजलीबाई आहेत की साथीला? तू बघास तर हिंमत ठेव. तरी बी सूरजन वहिनी नाही ऐकले तर? येऊद्या 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 येऊद्या. हो
राणा आलात तुम्ही? मला वाटलं इतक्या खराब मोसमात काय रस्त्याची वाट लागली असताना मला डिलिव्हरी नाही होणार. अहो असं कसं? शब्द दिला म्हणजे दिला, आणि साथीला योद्धा आहे की, मग तर काम सोपं होतंय. आलात तर बसा, दूध मागवतो. नाही नको, मी निघतो लगेच. का हो, आज लक्ष नाही तुमचं? काय झालंय काय? अहो नाही नाही, तसलं काय नाही. तुम्ही माल उतरून घ्या, मी थांबतो. ए बाळू, माल उतरून गेले. लवकर काम उरकलं सा? हो वहिनी साहेब, तुमचं काम म्हणजे फास्टच व्हायला पाहिजे की नाही का? हे बघा, खरेदी पत्र आणि हे वाटणी पत्र. तुम्ही सांगितलेल्या सगळ्या अटी नियम बरोबर लिहून आणले तुम्ही. आता या कागदावर एकदा दोन्ही पार्ट्यांच्या सह्या झाल्या, याला कायदेशीर मान्यता मिळेल. आणि तुम्हासनी तुमची बिदागी बरोबर ना? बरोबर. बरं बघू काय लिहिलंय. समजा नीट लिहिलंय ना? नाही, आमच्या 1 रुपयाचं जरी नुकसान झालं का नाही तरी तुमची फी तर सोडाच, पण तुमचं अख्खं घरदार इकून आम्ही आमची नुकसान भरपाई करून घेऊ. हो, अजिबात काळजी करू नका. तुम्ही जसं सांगितलं सगळं तसंच आहे त्यात. काय शिंदे? नमस्कार आबासाहेब. आज कस काय येणं केलं इकडं? आणि ते बी कोर्टाचा कोड घालून? मामांजी, आता कोर्टाचं काम आहे म्हणल्यावर कोर्ट आलाच की. परत वकिली सुरू केली काय? अहो, वहिनी साहेबांची कृपा. म्हणजे तुम्ही वाटण्या करायचं ठरवलं, वहिनी साहेबांनी मला नियम अटी सगळं समजावून सांगितलं. मी लगेच कागदपत्र बनवून आलो. आता दोघांच्या सह्या झाल्या की वाटणीपत्र कायदेशीर होईल. आम्ही सांगितलं होतं का वाटणीपत्र तयार करायला? नाही, ते वहिनी साहेब. गपचूप कडेकडे सुटायचं, नाहीतर राणाला फोन करून बोलवीन आणि मग तुझे जेवढे तुकडे होतील ना तेवढे मोजत बस. अरे बापरे, राणादा, नको नको. काय कोणाची वाटण्या करण्याची हिंमत कशी झाली तुझी? वहिनी साहेब, माझी फी. नाही, कसली फी? मी काय नको, त्यापेक्षा मी कडाकडाने सुटतो. येतो आबासे. काय लय घाई झाली तुम्हाला वाटण्याची? वय, जे आमच्या हक्काचं आहे ते तर आम्हासनी मिळायला पाहिजेच की. तसं तुम्ही देशीला म्हणा, पण कायद्याच्या चौकटीत राहून केलेलं जास्त चांगलं नाही काय? हक्क तुम्हाला हक्कच पाहिजे ना? वय, आमचा हक्क नाही. तसं इस्टेटीची आमासनी काही हाव नाही मामांजी. आमच्या पप्पांकडे पेटता पेटणार नाही एवढी इस्टेट आहे बघा. पण काय आहे, या घरातला आमचा हक्क आमासनी मिळावा म्हणून आम्ही हे समज करायलोय बघा. तुम्हाला पाहिजे असलेला हक्क, थोरलेपणा समजा तुम्हाला मिळेल. जरा कळ सोसा. आज रातच्याला शेवटचं एकत्र जीव, तेवढे हक्क बिक्क काय ते बघू. तोवर काय ती तुमची स्वतःची मनमानी करू नका. थोरले सुनबाई या. आज तुमच्या दोघींच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय. तो निर्णय ठरवल गायकवाडांचं आणि तुमचं आयुष्य पुढं कसं असणार आहे ते. तेव्हा दोघी बी तयार राहा. तुम्ही सांगाल त्या निर्णयासाठी मी तयार आहे.
तुम्ही म्हणाल ते मला मान्य असेल. आम्हाला बी तुम्ही जो निर्णय घ्याल तो या घराच्या भल्यासाठीच असेल.